उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय। आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा। प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। स्वच्छ दोडामार्ग मिशनला आता नगरपंचायतच्या RRR सेंटरची जोड देण्यात आली आहे। नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला। स्वच्छ सुंदर कसई दोडामार्ग शहरासाठी नगरवासियांनी नगरपंचायतनं सुरू केलेल्या RRR सेंटरचा पुरेपूर वापर करून नगरपंचायतला सहकार्य करावं असं आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले। मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर RRR सेंटर अभियानाअंतर्गत कसई दोडामार्ग शहरवासियांसाठी नगरपंचायतीनं स्वच्छतेत एक पाऊल पुढे टाकत या सेंटरची सुरुवात केली आहे। घरामध्ये असलेल्या जुन्या वस्तू, जुनी भांडी, जुनी पुस्तकं, कपडे, जुने चप्पल, बूट, इलेक्ट्रिक वस्तू इत्यादी वापरण्यास योग्य साहित्य आणि वस्तू नगरपंचायतनं सुरू केलेल्या RRR सेंटर इथं जमा करता येणार असल्यानं शहरातील अशा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणार आहेत। इतकंच नव्हे तर नागरिकांमार्फत RRR सेंटर मध्ये जमा करण्यास येणारं साहित्य हे गरजू लोकांनाही देण्यात येणार आहे। अशा अभिनव सेंटरची सुरुवात कसई दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयाजवळ बुधवारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, महिला बालकल्याण सभापती ज्योती जाधव, क्रांती जाधव, रामचंद्र मणेरीकर, प्रशासन व्यवस्थापक प्रकाश पाटील, संजय शिरोडकर, पदाधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक श्री गणेश गावडे इतर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। हे सेंटर 24 मे ते 25 मे सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत चालू राहणार असून त्यानंतर हे सेंटर कसई दोडामार्ग प्रोसेसिंग साइट स्मशानभूमी शेजारी चालू राहील। आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी सहकार्य करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात रुजवलेली स्वच्छता चळवळ आपल्या शहरातही अधिक जोमानं व्यापक बनेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। मेरी लाईफ स्वच्छ शहर आणि आपल्या शहरासाठी जे आवश्यक असणारे RR सेंटरचा एक उद्देश असा की ज्या आपल्या जुन्या वस्तू असतात, जे टाकून देतो, कचरा म्हणून टाकून देतो, फेकून देतो, त्याचा कुठेतरी एक वर्गीकरण व्हावं आणि त्या वस्तू जर समजा उपयोगी असतील ते लोकांसाठी पण आपण ठेवू शकतो व त्याचं रिसायकलिंग पण आम्ही करू शकतो। या उद्देशाने नगरपंचायत कसई दोडामार्गने हा उपक्रम आज आपण हाती घेतलेला आहे। तरी माझ्या दोडामार्गच्या शहराच्या सर्व जनतेला मी आवाहन करत आहे, आमच्या या कार्याला सर्वांनी मिळून साथ द्यावी आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा। या शहरासाठी आपल्या अभिमान ठरणारी गोष्ट आहे की ज्या आपली इलेक्ट्रिक वस्तू, जुन्या भांडी असतील, जुने चपलं असतील, ते सर्व आपण इकडे गोळा करून आपण स्वतः इकडे येऊन दिलं तर चांगलं होईल। नाहीतर ज्यांना शक्य नसेल येणं, त्यांची नगरपंचायत कसई दोडामार्गच्या नगरपंचायतला फोन केला तरी आमची घंटा गाडी आणि आमचे कर्मचारी सफाई दूध जाऊन तिकडचं त्यांचं सामान आम्ही कलेक्ट करू। हे सर्व आम्ही ह्या जनतेसाठी करत आहोत, आपल्या दोडामार्ग स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी करत असो। आणि जे आपण जे स्वच्छतेसाठी जे आपल्याला पुऱ्या भारत देशामध्ये जी एक क्रांती घडत आहे, क्रांती चालत आहे, माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी आम्हाला स्वच्छतेचा एक मार्ग दाखवला, रस्ता दाखवला आहे। त्या मार्गावर कसई दोडामार्ग नगरपंचायतची आपण एक सुरुवात करत आहोत आणि ती सुरुवात करताना सर्व दोडामार्गच्या शहराच्या जनतेने आम्हाला साथ द्यावी ही सर्वांना मी विनंती करतो। कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज।